मखाना घ्यायचा आहे। मखाना भाजून घ्यायचा आहे पहिला आधी। मखाना तुमच्या आवडीनुसार जास्ती कमी कितीही घेऊ शकतात। मखाना भाजून झालेला आहे। आता हा डिश मध्ये काढून घ्यायचा आहे। सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालेलं आहे। जास्ती लाल नाही करायचं आहे, अगदी थोडंसं लाल करायचं आहे। हे बघा एवढंच फक्त करायचं, भाजायचं आहे, जास्ती लाल करून नाही घ्यायचं खोबरं। आता हे खोबरं पण भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया। हे पण हे मी तांदळाचं पीठ घेतलं अर्धा किलो। आता हे पण भाजून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भाजायचा आहे, फास्ट गॅसवर नाही भाजायचं आहे पीठ, नाही तर काय होईल जास्ती लाल पण होईल आणि व्यवस्थित भाजलं नाही जाणार। त्याच्याकरता मीडियम गॅसवर स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पीठ। पावसाळा चालू व्हायच्या आधीच तांदूळ मी धुवून घेतले, वाळून घेतले आणि चांगलं दळणामध्ये बारीक दळून आणले। जसं आपण भाकरीसाठी दळून आणतो तसं दळून आणलेलं आहे। आणि हे आता मी हे खास करून तांदळाचे लाडू करतोय आपण पावसाळ्यासाठी। हे लाडू शेतकरी लोक खास करून पावसाळ्यात करतात। मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हे असे लाडू करून घेतात, कारण का ह्या लाडूंनी ताकद येते। त्याच्याकरता हे शेतकरी खास करून हे तांदळाचे लाडू पावसाळ्यात बनवतात। झालंय पीठ भाजून, आता हे काढून घेऊया। बाकीचं राहिलेलं तेही भाजून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे डिंक। तुपामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे। काढून घेऊया। आता मखाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायची, याची पावडर करायची आहे। बारीक करून घेतलाय। आता मखाना पिठामध्ये घालून घ्यायचा आहे। खारीकचे बारीक तुकडे करून घेतले। आता खारीक सुद्धा ही बारीक करून घ्यायचे। खारीकची पावडर करून घेतली आहे। ही खारीक पावडर ह्याच्यामध्ये पिठामध्ये घालून घ्यायची। सुकं खोबरं भाजून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हा डिंक हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे। डिंक सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जे काही मटेरियल टाकलं आहे तेवढं तुम्ही जर तुम्हाला नसेल यूज करायचं, नाही किंवा यूज केलं तर चालेल। फक्त गूळ आणि तांदूळ घालून तुम्ही जर हे जे लाडू केले तरी छान होतात। पण हे मटेरियल आपला आणखीन लाडू चांगला पौष्टिक होण्याकरता हे सगळं मी मटेरियल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण का आपला लाडू छान आणि मस्त पौष्टिक होईल। गूळ, खोबरं, डिंक, खारीक हे टाकल्याने आणखीन तांदळाचा लाडू आपला पौष्टिक होईल। त्याच्याकरता मी हे सगळं साहित्य घातलंय। जर तुम्हाला साधा सिंपल करायचं असेल तांदूळ आणि गूळ घालून नुसतं जरी लाडू केलं तरी चालेल। आता गूळ खिसून घेतलेला आहे, चिकट गूळ आहे बघा। आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। ते सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। पिठामध्ये चांगलं गूळ चांगले मिक्स करायचं, सगळीकडे गूळ तो लागला पाहिजे पिठाला, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये हे वितळलेलं तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला लाडू चांगला वळला जाईल। जेवढं झालं तेवढं जास्ती घालायचं आहे, जितकं लागेल तितकं घालायचं, म्हणजे आपला लाडू वळला जाईल इतकंच। बघायचं आपला लाडू वळतो काय, बघा लाडू वळतोय। जर तुमचं जर वळत नसेल तर थोडंसं आणखी एक्स्ट्रा तूप घालून घ्या। हे बघा मस्त झाला लाडू। तांदळाचे लाडू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आणि हे पावसाळ्यात नक्की यावर्षी तुम्ही हे तांदळाचे लाडू बनवा, पौष्टिक आहेत।